नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीटची एक्झाम ही ऑलरेडी झालेली आहे व एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनच्या आन्सर कीवरून तुम्ही तुमचा स्कोअर किती येणार आहे हे सुद्धा कदाचित कॅल्क्युलेट केलं असेल. आता या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला यावर्षी जर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार लास्ट इयरला काय कट ऑफ होता व यावर्षी साधारणतः काय कट ऑफ असू शकतो हे डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर ऑल इंडिया रँक म्हणजे काय व ऑल इंडिया रँकचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. सो आता प्रत्येक कॅटेगरीचा लास्ट विद्यार्थी ज्याला मागच्या वर्षी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालं तर त्याचा स्कोअर किती होता हे आपण बघूया. आता SC कॅटेगरीचा मुलगा ज्याला लास्ट गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ऍडमिशन मिळालं त्याचा स्कोअर होता 471. आता या वर्षी आपण एक अंदाजानुसार की साधारणतः एक 10 मार्कांनी कट ऑफ वाढेल असं पकडून चाललेलो आहे. तर SC कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल व यावर्षी गव्हर्नमेंट MBBS ला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर साधारणतः 471 प्लस 10 म्हणजे जवळपास 481 किंवा 481 पेक्षा जास्त तुमचा स्कोअर असेल पाहिजे असा एक अंदाज लावलेला आहे. आता या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक किती होती बघा तर साधारणतः 1,33,273. आता ही तुमची ऑल इंडिया रँक तुम्हाला कधी माहिती होते तर 14 जूनला जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल नीटचा तर त्या रिझल्ट वरती तुमची ऑल इंडिया रँक किती आहे हे लिहून आलेलं असतं. सो मार्क्स हे मागे पुढे होत असतात. ऑल इंडिया रँक ही साधारणतः दरवर्षी तेवढीच असते. मार्क्स तुमचे कदाचित 25 मार्कांनी कट ऑफ वाढतील किंवा 25 मार्कांनी कट ऑफ हे कमी होतील, पण ऑल इंडिया रँक वरून आपल्याला अंदाज येतो की तुम्हाला एखादं कॉलेज मिळणार आहे किंवा एखादा कोर्स मिळणार आहे किंवा मिळणार नाही. हे जेव्हा तुमची रँक तुम्हाला समजेल त्यावेळी आपल्याला हे गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर साधारणतः गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तेही SC कॅटेगरीमधून तर साधारणतः 1,33,273 एवढी रँक तुमची असणं गरजेचं आहे. आता या विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज मिळालं होतं तर लास्ट विद्यार्थ्याला ते ऍडमिशन मिळालं होतं सिंधुदुर्गच्या GMC सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतर ST कॅटेगरीचा मुलगा होता लास्ट ज्याला ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट कॉलेजला तो 336 मार्काचा होता. यावर्षी +10 पकडून चला, पण तुम्ही मार्कावरती जास्ती फोकस न करता ऑल इंडिया रँक वरती फोकस करा, कारण मार्क्स पुढे मागे होत राहतात. मी जसं अगोदर सांगितलं ऑल इंडिया रँक मात्र साधारणतः तेवढीच असते. सो ST कॅटेगरीचा मुलगा असेल 3,41,000 पर्यंत त्याची रँक येत असेल तर त्याचे गव्हर्नमेंट MBBS मिळण्याचे चान्सेस आहेत. NTC मध्ये मागच्या वर्षी 562चा कट ऑफ होता, +10 मार्कांनी यावर्षी पकडून चला. व त्या विद्यार्थ्याला कुठे ऍडमिशन मिळालं होतं एवढ्या मार्काला तर गोंदियामध्ये या विद्यार्थ्याला ऍडमिशन हे मिळालं होतं. आता त्याची रँक किती होती तर 54,351. म्हणजे या रँकच्या आसपास जर रँक आली असेल तर यावर्षी तुमचे चान्सेस आहेत गव्हर्नमेंट MBBS मिळण्याचे. सेम NTD मागच्या वर्षी 575 मार्काचा कट ऑफ लागला होता, +10 मार्क्स यावर्षी पकडून चला. तर या विद्यार्थ्याची रँक किती होती तर 44,944. म्हणजे 44,000च्या आसपास तुमची रँक असेल तर तुमचे चान्सेस होऊ शकतात गव्हर्नमेंट MBBSचे. या विद्यार्थ्याला ऍडमिशन कुठे मिळालं तर नंदुरबारमध्ये ऍडमिशन मिळालं होतं. त्यानंतर OBC 579 यावर्षी +10 मार्क्स पकडून चला. रँक किती यायला पाहिजे जर OBC मधून घ्यायचं असेल तर साधारणतः 42,000च्या आसपास तुमची रँक यायला पाहिजे. ऑल इंडिया रँक तुमची एवढी आली तर तुमचे चान्सेस होऊ शकतात. या विद्यार्थ्याला लास्ट विद्यार्थी OBCचा ज्याला गव्हर्नमेंट MBBS मिळालं ते रत्नागिरीमध्ये. EWS कॅटेगरी 582 यावर्षी +10 पकडून चला व रँक साधारणतः किती यायला पाहिजे तर 39,000, 38,000, 39,000 याच्या आसपास जर तुमची रँक येत असेल तर तुमचे गव्हर्नमेंट MBBSचे चान्सेस महाराष्ट्रामध्ये आहेत. या विद्यार्थ्याला सिंधुदुर्गमध्ये लास्ट इयरला ऍडमिशन मिळालं होतं व ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी लास्ट होता 583 मार्क्सचा. यावर्षी +10 पकडून चला म्हणजे साधारणतः 593च्या आसपास हा कट ऑफ जाऊ शकतो. व रँक साधारणतः किती येणं गरजेचं आहे तर 39,398. म्हणजे EWS आणि ओपन मध्ये तसा फारसा फरक नाही, फक्त 1 मार्काचा फरक पडला होता. रँक साधारणतः एवढी आली तर मागच्या वर्षी त्या विद्यार्थ्याला कुठे ऍडमिशन मिळालं होतं तर सोलापूरमध्ये मिळालं होतं. जनरली सोलापूरचा कट ऑफ हा कमी नसतो. जे कॉलेजेस नवीन येतात किंवा गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, इकडच्या कॉलेजेसचे जनरली कट ऑफ हे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रापेक्षा कमी लागत असतात. किंवा एखादं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आलं तर त्या कॉलेजचे कट ऑफ हे कमी लागत असतात. सो साधारणतः तुम्ही रँककडे फोकस करा. या रेंजमध्ये जर तुमच्या कॅटेगरीनुसार रँक्स येत असतील तर तुमचे गव्हर्नमेंट MBBSचे चान्सेस होऊ शकतात. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः किती रँक येणं गरजेचं आहे व मागच्या वर्षी त्या रँकवरती कोणकोणते कॉलेजेस मुलांना मिळालेत हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या वेगळ्या टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
तसेच ऍडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील किंवा कट ऑफ्स असतील किंवा इतर कॉलेजेसची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर सांगलीतील आरंभ करिअरच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आरंभ करिअरच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.